या पत्रकार परिषदेत बोलताना अंजली दमानिया यांनी आपण हे प्रकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठवल्याचंही सांगितलं। मला चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून अपेक्षा आहेत। धनंजय मुंडे यांच्याशी संगमत करून राजेंद्र घनवट यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या आहेत। चंद्रशेखर बावनकुळे आणि अजित पवार यांनी या प्रकरणात लक्ष घालून तातडीने कारवाई करावी असंही त्या म्हणाल्या। पुढे बोलताना दमानिया म्हणाली की या प्रकरणी माझ्याकडे आतापर्यंत 11 शेतकरी आले आहेत, असे अनेक शेतकरी पुढे येतील, मी खात्रीने सांगते। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना निर्घुणपणे संपवल्यानंतर संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली गेली। यानंतर या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव समोर आलं। देशमुख यांची हत्या ही खंडणी प्रकरणातून झाली। या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे हे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यापर्यंत जात असल्याचा आरोप अनेकांनी केला। भाजप आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी आवाज उठवला। अनेकांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला संतोष देशमुख यांना संपवतानाचे अत्यंत धक्कादायक असे फोटो समोर आले। यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला। हे संपूर्ण प्रकरण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी लावून धरलं। यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर इतरही भ्रष्टाचाराचे आरोप केले। आता अंजली दमानिया यांनी केलेल्या एका नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ उडाली आहे। पंकजा मुंडेंविरोधात मला सुपारी देण्याचा प्रयत्न झाल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। हे नवं प्रकरण आता काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी ऋतुजा, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। अंजली दमानिया यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत केलेल्या नव्या गौप्यस्फोटाने खळबळ उडाली आहे। धनंजय मुंडे हे 4 वर्षापूर्वी पंकजा मुंडे यांना अडचणीत आणण्यासाठी काही फाईल घेऊन माझ्याकडे आले होते असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। धनंजय मुंडे माझ्या घरी आले होते, त्यावेळी त्यांच्याकडे फाईल्सचा गठ्ठा होता। या फाईल्स बाबत मला तेजस ठक्कर यांनी राजेंद्र घनवट यांनी फोन करून आधीच माहिती दिली होती असंही दमानिया यांनी स्पष्ट केलंय। माझ्याकडे मुंडे आणि ठक्कर ज्यावेळी फाईल्स घेऊन आले त्यावेळी मी त्यांना व्यवस्थितपणे समजावलं। इतरांनी दिलेल्या फाईल्सवर मी कधीच काम करत नाही, म्हणून मी पंकजा मुंडे यांचा कुठलाच विषय लावून धरला नाही असंही अंजली दमानिया यांनी स्पष्ट केलं। अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे। बरं, अंजली दमानिया या एवढ्यावरच थांबल्या नाही तर त्यांनी धनंजय मुंडे आणि त्यांचे सहकारी राजेंद्र घनवट यांच्यावर गंभीर आरोप केलेत। घनवट यांनी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या आहेत। बीड, पुण्यातील खेड, चाकण या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांनी लाटल्या असल्याचा गंभीर आरोप दमानिया यांनी केलाय। राजेंद्र घनवट हे व्यंकटेश इंडस्ट्रियल सर्व्हिसेस या कंपनी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना भेटले होते। यातील 2 संचालकांपैकी फक्त राजेंद्र घनवट आणि दुसरे पोपटराव घनवट हे आहेत। राजेंद्र घनवट यांच्याकडे गुंडाची मोठी टोळी असून या टोळीच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावतात। ते स्वतः कधीही समोर येत नाही। गुंडांच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्याचं काम करतात असा गंभीर आरोप दमानिया यांनी केलाय। या पत्रकार परिषदेत बोलताना अंजली दमानिया यांनी आपण हे प्रकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठवल्याचंही सांगितलं। मला चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून अपेक्षा आहेत। धनंजय मुंडे यांच्याशी संगमत करून राजेंद्र घनवट यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या आहेत। चंद्रशेखर बावनकुळे आणि अजित पवार यांनी या प्रकरणात लक्ष घालून तातडीने कारवाई करावी असंही त्या म्हणाल्या। पुढे बोलताना दमानिया म्हणाली की या प्रकरणी माझ्याकडे आतापर्यंत 11 शेतकरी आले आहेत, असे अनेक शेतकरी पुढे येतील, मी खात्रीने सांगते। वाल्मिक कराडच्या अनेक मालमत्ता पुण्यात आहे। या प्रकरणात त्यांच्याशी काही संबंध आहे का हे देखील तपासावं लागणार आहे असं देखील दमानिया यांनी स्पष्ट केलं। यावेळी या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राज्याच्या राजकारणाबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं हे देखील कमेंट करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वन इंडिया मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।